उत्पत्ती प्रकरण 20. अब्राहाम आणि अबीमलेख. अब्राहामाने तेथून नेगेबकडे प्रवास करून कादेश व शूर यांच्या दरम्यान मुक्काम केला आणि काही दिवस गरार येथे वस्ती केली. आपली बायको सारा हिच्याविषयी अब्राहामाने असे सांगितले की ही आपली बहीण आहे. तेव्हा गरारचा राजा अबीमलेख याने माणसे पाठवून सारेला आणविले. देवरात्री स्वप्नात येऊन अबीमलेखाला म्हणाला, तू जी ही स्त्री आणली आहेस तिच्यामुळे तुझा अंत झालाच म्हणून समज, कारण ती नवऱ्याची बायको आहे. अबीमलेख काही तिजपाशी गेला नव्हता, म्हणून तो म्हणाला, प्रभू, तू नीतिमान राष्ट्राचाही संहार करणार काय? ती माझी बहीण आहे असे तो मला म्हणाला नाही काय? तसेच तो माझा भाऊ आहे असे तीही म्हणाली नाही काय? मी सात्विक मनाने व स्वच्छ हातांनी हे केले आहे. देवाने त्याला स्वप्नात म्हटले, तू सात्विक मनाने हे केले हे मलाही ठाऊक आहे, आणि माझ्याविरुद्ध तुझ्याकडून पाप घडू नये म्हणून मी तुला आवरिलेही, म्हणून मी तुला तिला स्पर्श करू दिला नाही. आता त्या मनुष्याची बायको त्याला परत दे, कारण तो संदेष्ट आहे. तो तुझ्यासाठी प्रार्थना करील आणि तू वाचशील. पण जर तू तिला परत दिले नाही तर तू व तुझे सगळे खचित मरतील. मग अबीमलेखाने मोठ्या पहाटेस उठून आपल्या सर्व सेवकास बोलावून या सर्व गोष्टी त्यांच्या कानी घातल्या. तेव्हा ती माणसे फार घाबरली. अबीमलेखाने अब्राहामास बोलावून आणून म्हटले, तू आम्हाला हे काय केले? मी तुझा असा कोणता अपराध केला की तू मजवर व माझ्या राज्यावर असे महापातक आणले? करू नये असे वर्तन तू मजशी केले. अबीमलेख अब्राहामास आणखी म्हणाला, ही गोष्ट करण्यात तुझ्या मनात तरी काय होते? अब्राहाम म्हणाला, या ठिकाणी देवाचे भय अगदी नाही, म्हणून हे लोक माझ्या बायकोसाठी माझा घात करीतील असे मला वाटले. शिवाय ती खरोखर माझी बहीण लागते, म्हणजे ती माझ्या बापाची मुलगी, पण माझ्या आईची ती मुलगी नव्हे, म्हणून ती माझी बायको झाली. देवाने मला माझ्या बापाचे घर सोडून भ्रमण करावयास लाविले. तेव्हा मी तिला म्हणालो, मजवर एवढी कृपा कर की आपण जिकडे जाऊ तिकडे हा माझा भाऊ आहे असे माझ्याविषयी सांग. मग अबीमलेखाने मेंढरे, बैल, दास व दासी ही आणून अब्राहामास दिली आणि त्याची बायको सारा ही त्याची त्याला परत दिली. अबीमलेख म्हणाला, पहा, माझा देश तुला मोकळा आहे, तुला वाटेल तेथे राहा. तो सारेला म्हणाला, पहा, मी तुझ्या भावास रुपयाची 1000 नाणी देत आहे. त्यांच्या योगे तुझ्या बरोबरच्या सगळ्या लोकांसमोर तुझी भरपाई होईल. या प्रकारे सर्वांसमक्ष तुझा निर्दोषीपणा सिद्ध झाला आहे. मग अब्राहामाने देवाची प्रार्थना केली. तेव्हा देवाने अबीमलेख, त्याची बायको व त्यांच्या दासी यास बरे केले आणि त्यास मुले होऊ लागली. कारण अब्राहामाची बायको सारा हिजमुळे परमेश्वराने अबीमलेखाच्या घराण्यातल्या सर्व स्त्रियांचे गर्भाशय अगदी बंद केले होते.